नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्म फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ स्पर्मची निर्मिती आणि स्पर्मची डेव्हलपमेंट आपण अभ्यासलेली. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ओजेनेसिस म्हणजे ओव्हमची निर्मिती आणि ओव्हमची डेव्हलपमेंट या ओव्हमच्या निर्मितीविषयी किंवा ओव्हमच्या डेव्हलपमेंट विषयी आपल्याला आज माहिती पाहिजे. ज्याला आपण ओजेनेसिस असं म्हणतो. जसं स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस मध्ये 3 फेज पडतात, सेम ॲज लाईक दॅट ऑफ त्या स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये असणाऱ्या 3 फेज प्रमाणेच या ओजेनेसिस मध्ये सुद्धा 3 फेज पडतात. त्याच फेजेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जसं स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये पहिली फेज होती मल्टिप्लिकेशन फेज, या ठिकाणी सुद्धा पहिली फेज मल्टिप्लिकेशन फेजच आहे. 2 नंबरला स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये ग्रोथ फेज ही फेज होती, या ठिकाणी सुद्धा ग्रोथ फेजच आहे ओजेनेसिस मध्ये सुद्धा. आणि तिसरी फेज आहे मॅच्युरेशन फेज, या ठिकाणी सुद्धा मॅच्युरेशन फेजच आहे. मात्र या ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज, विशेषतः मॅच्युरेशन फेज मध्ये जे मिओसिस नावाची प्रक्रिया आहे, स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस मध्ये मिओसिस सुद्धा आहे आणि ओजेनेसिस प्रोसेस मध्ये सुद्धा या ठिकाणी मिओसिस आपल्याला पाहायला मिळतं. मात्र यामध्ये थोडासा डिफरन्स या ठिकाणी आहे, ते आपण सुरुवातीपासून अभ्यासणारच आहोत. सुरुवातीला आपण या PGCs, what is the PGCs? This PGC is nothing but the primary germinal cells. या primary germinal cell, you know very well, in the female fetus, फिमेलचं जे अर्भक गर्भाशयामध्ये जेव्हा असतं त्याच वेळेला हे PGCs, प्रायमरी जर्मिनल सेल, ते त्यावेळेला निर्माण झालेले असतात. ज्या वेळेला त्या आईच्या उदरामध्ये फिमेलचा गर्भ किंवा फिमेल फिटस आईच्या उदरामध्ये जन्माला येतं, त्याच वेळेला त्या फिमेलच्या फिटसच्या ओव्हरीमध्ये या प्रकारच्या प्रायमरी जर्मिनल सेल या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता या प्रायमरी जर्मिनल सेल यांची डेव्हलपमेंट होऊन, म्हणजेच यांचं मिओसिस नावाची प्रक्रिया होऊन, सुरुवातीला मायटोटिक डिव्हिजन इन दिस फेज, या प्रायमरी जर्मिनल सेलचं मायटोटिक डिव्हिजन होतं. मायटोटिक डिव्हिजन होत असताना, या ठिकाणी मायटोसिस होत असताना, दिस इज द 2n नंबर, दिस इज द 2n number of these primary germinal cells get converted. Only in the 2n number, जशाच तसं मायटोसिस प्रक्रिया आपण शिकलेलो आहोत. स्पर्मॅटोजेनेसिस या प्रोसेस मध्ये सुद्धा आपण ते पाहिले. मायटोटिक डिव्हिजन मध्ये जर 2n नंबरची सेल असेल आणि त्याचं विभाजन जर झालं असेल तर ते 2n नंबरचं विभाजन झालेली सेल निर्माण 2 सेलला निर्माण करते. मात्र त्या सुद्धा ऍज इट इज दॅट ऑफ मदर सेल, त्या मदर सेल प्रमाणेच असतात. त्यांच्यामध्ये सुद्धा 2n नंबरचे क्रोमोझोम आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी हे जे मल्टिप्लिकेशन आहे, एका सेलच्या 2 सेल निर्माण होतात, 2 सेलच्या 4 सेल निर्माण होतात. ज्या मल्टिप्लिकेशन म्हणजे डबल मल्टिप्लिकेशन, एकदा मल्टिप्लाय होऊन परत पुन्हा मल्टिप्लाय होतात, म्हणजे ज्याला मायटोटिक डिव्हिजन मल्टिप्लिकेशन फेज असं म्हणतो. या मल्टिप्लिकेशन फेजनुसार या उगोनिया तयार होतात. हे उगोनिया सुद्धा 2n नंबरचे असतात. म्हणजेच मायटोसिस या प्रोसेसनुसार या ज्या प्रायमरी जर्मिनल सेल PGCs, ज्याला आपण PGC असं म्हणतो, या PGCs म्हणजे प्रायमरी जर्मिनल सेल डेव्हलप होऊन याचं उगोनियामध्ये रूपांतर होतं आणि उगोनिया सुद्धा 2n नंबर ऑफ क्रोमोझोम असणारे हे उगोनिया असतात. या उगोनिया पैकी सो मेनी उगोनियाज आर गेट कन्वर्ट इनटू द डेव्हलपमेंट, या डेव्हलपमेंट मध्ये रूपांतरित होतात. मात्र या उगोनियाची डेव्हलपमेंट होत असताना सम ऑफ दॅट, म्हणजे त्यापैकी काही, या अनेक ज्या मिलियन्स ऑफ उगोनिया आर डेव्हलप आर देअर, म्हणजे यांची डेव्हलपमेंट मिलियन्स हे उगोनिया डेव्हलप व्हायला लागतात किंवा यांचं मल्टिप्लिकेशन होणं हे चालूच असतं. मात्र या मल्टिप्लिकेशन मध्ये काही सम ऑफ दॅट, त्यापैकी काही जे उगोनियम असतात, या उगोनियाची ग्रोथ फेज मध्ये रूपांतर होतं. म्हणजेच उगोनिया विच आर हॅव द 2n नंबर ऑफ क्रोमोझोम, ज्यांचे 2n नंबरचे क्रोमोझोम ज्यांच्यामध्ये असतात, ते 2n नंबर ऑफ क्रोमोझोम असणारे उगोनियाचं नंतर ग्रोथ फेज मध्ये रूपांतर होतं. म्हणजेच काही त्यापैकी उगोनिया हे ग्रोथ फेज मध्ये रूपांतरित होतात. जी ग्रोथ फेज मध्ये येणारा उगोनिया प्रायमरी ओसाइट म्हणून ओळखलं जातं. मीन्स उगोनिया गेट कन्वर्ट इनटू दी
प्रायमरी ओसाइट when they are developed, त्याचा विकास होतो म्हणजे ग्रोथ होते. जेव्हा ग्रोथ होते त्यावेळेला प्रायमरी ओसाइट which are have the 2n number as like that of the primary germinal cell. प्रायमरी जर्मिनल सेल मध्ये जसं 2n नंबर असतात तसंच प्रायमरी ओसाइट मध्ये सुद्धा इथं 2n नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. कारण इथपर्यंत फक्त मायटोटिक डिव्हिजन आहे, इथपर्यंत मियोटिक डिव्हिजन आपल्याला पाहायला मिळत नाही. पहिली फेज आहे, पहिल्या फेज मध्ये मल्टिप्लिकेशन फेज, मायटोटिक डिव्हिजन झालं. दुसरी फेज आहे ज्यामध्ये ग्रोथ फेज. या मिलियन्स ऑफ ओगोनिया पैकी मल्टिप्लिकेशन मधून जे मिलियन्स ऑफ ओगोनियाचं मल्टिप्लिकेशन चालूच असतं त्यापैकी काही डेव्हलप होतात, विकसित होतात. त्यापैकी जे विकसित होतात, जे डेव्हलप होतात त्याला आपण प्रायमरी ओसाइट, एक आपण इथं गृहीत धरलं त्याला आपण प्रायमरी ओसाइट असं नाव दिलं. हे प्रायमरी ओसाइट which are have also 2n नंबर, ज्याच्याकडे क्रोमोझोम हे गुणसूत्र 2n नंबर म्हणजे डिप्लॉइड कंडिशनचे असतात. आता प्रायमरी ओसाइट get converted into the secondary oocyte because of meiosis first. meiosis first मुळे या प्रायमरी ओसाइटचं सेकंडरी ओसाइट मध्ये रूपांतर होतं. मात्र meiosis फर्स्ट, meiosis सेकंड किंवा meiosis नावाची जी प्रोसेस आहे, या meiosis नावाच्या प्रोसेसला रिडक्शन डिव्हिजन म्हणतात. काय म्हणतात त्याला? रिडक्शन डिव्हिजन. या रिडक्शन डिव्हिजन, आपल्याला रिडक्शन तुम्हाला माहिती आहे, रिडक्शन म्हणजे कमी होणे. या ठिकाणी जे 2n नंबरचं रूपांतर येते n नंबर मध्ये व्हायला लागतं. म्हणजे डिप्लॉइड गेट कन्वर्टेड टू द हॅप्लॉइड, म्हणजे डिप्लॉइड कंडिशनची सेल असणारी ती हॅप्लॉइड कंडिशन मध्ये रूपांतरित होते. त्यालाच आपण मियोसिस असं म्हणतो. या मियोसिसला रिडक्शन डिव्हिजन असं म्हटलं जातं. या रिडक्शन डिव्हिजनच्या माध्यमातून म्हणजेच मियोसिस फर्स्टच्या माध्यमातून या ठिकाणी प्रायमरी ओसाइट गेट कन्वर्ट into the secondary oocyte and one first polar body. या ठिकाणी प्रायमरी ओसाइट याकडून सेकंडरी ओसाइट तयार झालं आणि फर्स्ट पोलार बॉडी तयार झाली. आता या ठिकाणी हे स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी ऑब्झर्व करू शकता. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा ही डायग्राम दिलेली आहे. काळजीपूर्वक टेक्स्ट बुक मध्ये बघायची आणि ती आपण आपल्या नोटबुक मध्ये व्यवस्थित काढायची. त्यावेळेला हे सगळं तुमच्या स्ट्रक्चर लक्षात येऊन जाईल. हे काढत असताना ही पोलार बॉडीचं स्ट्रक्चर किंवा पोलार बॉडीचा आकार हा खूप छोटा दिलेला आहे. याच्या तुलनेत सेकंडरी ओसाइटचा आकार हा मोठा दिलेला आहे. आता यामध्ये गुणसूत्र मात्र इक्वल विभाजित झाले, मात्र ते सायटोप्लाझम असतं. न्यूक्लियसचं विभाजन जरी समान झालेलं असलं, न्यूक्लियसच्या मध्ये असणाऱ्या गुणसूत्रांचं विभाजन जरी समान झालेलं असलं तरी यामध्ये असणारे जे सायटोप्लाझम आहे या सायटोप्लाझमचं मात्र समान विभाजन झालेलं नाही. त्याला असमान विभाजन, असमांतर विभाजन किंवा याचं जे विभाजन, या सायटोप्लाझमचं जे विभाजन झालं पोलार बॉडीकडे खूप कमी सायटोप्लाझम, तर या सेकंडरी ओसाइटकडे जास्त सायटोप्लाझम विभाजित झालं. याला अनइक्वल सायटोप्लाझमिक डिव्हिजन असं संबोधतात. याला म्हटलं जातं अनइक्वल सायटोप्लाझमिक डिव्हिजन. सायटोप्लाझमचं अनइक्वल डिव्हिजन झाल्यामुळे पोलार बॉडी, फर्स्ट पोलार बॉडी इज अ स्मॉल स्ट्रक्चर अँड दी सेकंडरी ओसाइट इज अ लार्जर स्ट्रक्चर. हे दोन्ही गुणसूत्राने समान आहे. n number of chromosome present in the polar body and n number of chromosome present in the secondary oocyte, but only difference are there. The large structure is here the secondary oocyte and small structure is the polar body. लहान जर आकार आपण विचारात घेतला तर इथं पोलार बॉडीचं स्ट्रक्चर लहान आहे आणि या ठिकाणी सेकंडरी ओसाइटचं स्ट्रक्चर हे थोडंसं मोठं आहे. त्याचं कारण या सेकंडरी ओसाइटकडे सायटोप्लाझम हे जास्त प्रमाणात दिले. आता फक्त इथं एवढाच फरक आहे. मियोसिस हे आपण स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये सुद्धा बघितलंय. मियोसिस फर्स्ट, मियोसिस सेकंड. मात्र स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये या प्रकारचं अनइक्वल डिव्हिजन कुठेही पाहायला मिळत नाही. तिथे इक्वल डिव्हिजन होतं. म्हणून जे सर्व स्पर्म जे तयार होतात ते सर्व स्पर्म सर्वसाधारण या ठिकाणी आपल्याला वेल डेव्हलप, विकसित झालेले, परफॉर्म झालेले पाहायला मिळतात आणि सर्व स्पर्म हे समान आपल्याला पाहायला मिळतात किंवा सारखे पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी ज्या वेळेला मियोसिस नावाची प्रक्रिया होते याला रिडक्शन डिव्हिजन म्हणतात, त्याला सुद्धा रिडक्शन डिव्हिजन म्हणतात. मात्र या ठिकाणी जे रिडक्शन डिव्हिजन आहे हे सायटोप्लाझमचं अनइक्वल डिव्हिजन आहे. तिथं मात्र समान डिव्हिजन आहे, इक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. ते स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये आहे आणि या ठिकाणी ओजेनेसिस मध्ये अनइक्वल सायटोप्लाझमिक डिव्हिजन. म्हणून सायटोप्लाझम इथं समांतर विभाजित झालेले नसल्यामुळे पोलार बॉडी याच्याकडे क्रोमोझोम जरी n नंबर म्हणजे हॅप्लॉइड कंडिशनचे असते तरी पण स्ट्रक्चर मात्र सेकंडरी ओसाइटच मोठं असतं, ज्याच्याकडे सुद्धा n नंबर म्हणजे हॅप्लॉइड कंडिशनचे क्रोमोझोम असतात. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. प्रायमरी ओसाइट 2n नंबरचं
n नंबर ऑफ सेकंडरी ओसाइट मध्ये आणि n नंबर ऑफ फर्स्ट पोलार बॉडी मध्ये रूपांतर झालं. आता यानंतर सेकंड मिओसिस मीन्स मिओसिस सेकंड. या ठिकाणी मिओसिस सेकंड ची प्रोसेस सुरू होते. आता मिओसिस फर्स्ट मध्ये मी परत एकदा रिपीट करतो. या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण जे स्पर्मॅटोजेनेसिस नावाची प्रोसेस पाहिली त्याच्यामध्ये मी तुम्हाला मिओसिस फर्स्ट विषयी सविस्तर माहिती सांगितली, ज्यामध्ये मिओसिस फर्स्ट मध्ये प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट अँड सायटोकायनेसिस. देयर आर दिस 5 फेजेस आहेत. त्या 5 फेजेस त्याच्यामध्ये असतात. त्यापैकी प्रोफेज फर्स्ट मध्ये 5 फेज परत असतात. लिप्टोटिन, झायगोटिन, पॅकेटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस अशा 5 फेज प्रोफेज फर्स्ट मध्ये असतात. आता बघा मिओसिस फर्स्ट इथे परफॉर्म होते, म्हणजेच या जे मी आता सांगितले या सर्वच्या सर्व फेज या मिओसिस फर्स्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मीन्स this primary oocyte goes into these all phases, means prophase first, in the prophase first liptotin, zygotin, packetin, diplotin, dikinesis. After that, after prophase metaphase are there, means metaphase first, then anaphase first, then telophase first and lastly cytokinesis. This type of process in this meiosis first, या प्रकारची प्रक्रिया ही meiosis first मध्ये असते. आणि ही सगळी प्रक्रिया प्रायमरी ओसाइटची मिओसिस फर्स्ट मध्ये परफॉर्म झाल्याच्या नंतर एक सेकंडरी ओसाइट n नंबर ऑफ क्रोमोझोम्स आणि फर्स्ट पोलार बॉडी n नंबर ऑफ क्रोमोझोम अनइक्वल सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन मुळे यांचा आकार लहान मोठा या ठिकाणी निर्माण होतो आणि ते विभाजित होतात. दे आर सेपरेट फ्रॉम इच अदर, ते एकमेकांपासून वेगळे होतात. आफ्टर दॅट आता याच्यानंतरची जी स्टेज आहे जी मॅच्युरेशन फेज मध्ये आपण हे बघत आहोत. हे जे स्ट्रक्चर पूर्ण पाहत आहोत कुठून मिओसिस फर्स्ट पासून तर मिओसिस सेकंड हे पूर्ण स्ट्रक्चर याला आपण मॅच्युरेशन फेज असं म्हणतो. म्हणजे प्रायमरी ओसाइटचे रूपांतर सेकंडरी ओसाइट मध्ये आणि फर्स्ट पोलार बॉडी मध्ये झालं त्याच वेळेला मॅच्युरेशन फेज ही सुरू झाली. आता या मॅच्युरेशन फेज मध्ये सेकंडरी ओसाइट आणि फर्स्ट पोलार बॉडी याचं रूपांतर नंतर मिओसिस सेकंड मध्ये ऍक्च्युअली दीज फर्स्ट पोलार बॉडी कांट इन्व्हॉल्व in the meiosis second. मात्र ऍक्च्युअली जनरली हे फर्स्ट पोलार बॉडी मिओसिस सेकंड मध्ये इन्व्हॉल्व होत नाही. पण इन्व्हॉल्वमेंट कुणाची आहे तर मिओसिस सेकंड मध्ये इन्व्हॉल्वमेंट असते सेकंडरी ओसाइटची. सेकंडरी ओसाइट अगेन इन्व्हॉल्व इन द मिओसिस सेकंड, ते परत मिओसिस सेकंड मध्ये इन्व्हॉल्व होतं अँड अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. परत तीच प्रोसेस अनइक्वल सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन मुळे परत एक सेकंड पोलार बॉडी निर्माण होते. त्याला सेकंड पोलार बॉडी म्हणतात. ही सेकंड पोलार बॉडी सेकंडरी ओसाइट पासून निर्माण होते आणि त्यापासून उरलेले जे काय घटक आहेत म्हणजे जास्त प्रमाणात सायटोप्लाझम आणि हॅप्लॉइड कंडिशनचे क्रोमोझोम एकत्र येऊन एक ओव्हम तयार होतात. This ovum is arrested in the stage of metaphase second, means in the meiosis second. मिओसिस सेकंडच्या प्रोसेस मध्ये जी मेटाफेज म्हणजे मिओसिस सेकंड मध्ये सुद्धा 4 फेज येतात. प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड अँड टेलोफेज सेकंड अँड लास्टली सायटोकायनेसिस. तर मिओसिस सेकंड मध्ये जी मेटाफेज सेकंड आहे या मेटाफेज सेकंड मध्ये तिथपर्यंत डेव्हलपमेंट या ओव्हमची होते आणि तिथे येऊन ते थांबते. मग आता मनामध्ये असा विचार येतो की मेटाफेज सेकंड पर्यंत येऊन थांबलं तर पुढची प्रोसेस डेव्हलपमेंट त्याची कधी होते तर आफ्टर फर्टिलायझेशन, जेव्हा दीज ओव्हम अँड स्पर्म कॉन्जुगेटली मेक टुगेदर इन द फॉलोपियन ट्यूब ऑफ फिमेल. फिमेलच्या फॉलोपियन ट्यूब मध्ये जेव्हा हे ओव्हम आणि स्पर्म एकत्र येतात आणि फर्टिलायझेशन नावाची क्रिया घडते, त्या फर्टिलायझेशनच्या प्रोसेस मध्ये या ओव्हमची राहिलेली जी डेव्हलपमेंट आहे मिओसिस सेकंडची, ती मिओसिस सेकंडची डेव्हलपमेंट राहिलेली ही फर्टिलायझेशनच्या वेळेला किंवा त्या फॉलोपियन ट्यूब मध्ये एक परिपूर्ण डेव्हलप होतं. म्हणजे मिओसिस सेकंडची जी सायटोकायनेसिस सेकंड ही प्रोसेस असेल तिथपर्यंत डेव्हलपमेंट ती मेटाफेज सेकंड पासून तर सायटोकायनेसिस पर्यंतची डेव्हलपमेंट या ओव्हमची आपल्याला त्या फिमेलच्या फॉलोपियन ट्यूब मध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी पोलार बॉडीज ज्या असतात, ज्या पोलार बॉडीज मिओसिस सेकंड या प्रोसेस नुसार निर्माण होतात, त्यानंतर आफ्टर फर्टिलायझेशन दे आर डिसअपियर. जेव्हा फर्टिलायझेशन नावाची प्रोसेस होते तेव्हा या पोलार बॉडीज डिसअपियर होतात, नाहीशा होतात, नष्ट होतात. मात्र फर्टिलायझेशन या ओव्हमचं स्पर्म सोबत होतं आणि स्पर्म सोबत फर्टिलायझेशन हे फिमेलच्या फॉलोपियन ट्यूब मध्ये इस्थमस, अँपुला, इन्फंडिब्युलम मी तुम्हाला हे 3 भाग समजून सांगितलेले.
तर यापैकी इस्तमस नावाचा जो भाग आहे, या इस्तमस या ठिकाणी इस्तमस अँपुला आणि इन्फंडिब्युलर. अँपुला हा मधला भाग आहे. अँपुला या ठिकाणी फर्टिलायझेशनची प्रोसेस असते आणि नंतर ते इस्तमस मध्ये कन्वर्ट होतं. असो, या ठिकाणी ओहम फॉर्मेशन आपल्याला ओजेनेसिस प्रोसेस नुसार बघायचं होतं. त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रायमरी जर्मिनल सेल गेट कन्वर्टेड टू दी वेल डेव्हलप्ड ओहम मीन्स n नंबर ऑफ हॅप्लॉइड नंबर ऑफ ओहम. हे हॅप्लॉइड नंबर क्रोमोझोम असणारं ओहम या ठिकाणी या ओजेनेसिस प्रोसेस नुसार तयार झालं. मी ह्याला पुन्हा रिकॉल करतोय. 3 फेज असतात स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस प्रमाणे. स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस मध्ये जशा 3 फेज आपण अभ्यासल्या, पहिली फेज मल्टिप्लिकेशन फेज, दुसरी फेज ग्रोथ फेज आणि तिसरी फेज मॅच्युरेशन फेज. तशाच या ठिकाणी 3 फेज असतात. पहिल्या मल्टिप्लिकेशन फेज मध्ये याचं मल्टिप्लिकेशन होतं, डिप्लॉइडचं डिप्लॉइड मध्ये रूपांतर होतं, याला मायटोसिस म्हणतात. इथपर्यंत ओगोनिया 2n नंबरचे क्रोमोझोम असणारे जे काही ओगोनिया तयार असतात इथपर्यंत. नंतर ते ग्रोथ फेज मध्ये रूपांतरित होतात. या ओगोनियाची ग्रोथ होते आणि त्याचं प्रायमरी ओसाइट तयार होतं, जे की डिप्लॉइड कंडिशनचं असतं. या डिप्लॉइड कंडिशनचं प्रायमरी ओसाइट नंतर सेकंडरी ओसाइट आणि फर्स्ट पोलार बॉडी मध्ये रूपांतरित होतं मिओसिस फर्स्ट नुसार, ज्याला रिडक्शन डिव्हिजन म्हटलं जातं. आणि मिओसिस फर्स्ट झाल्याच्या नंतर फर्स्ट पोलार बॉडी आणि सेकंडरी ओसाइट याचं नंतर मिओसिस सेकंड मध्ये रूपांतरित होतं. जनरली फर्स्ट पोलार बॉडीचं मिओसिस सेकंड मध्ये रूपांतर होत नाही, मात्र सेकंडरी ओसाइटचं रूपांतर मात्र मिओसिस सेकंड मध्ये अवश्य होतं. आणि यामध्ये सेकंडरी ओसाइटचं रूपांतर परत ओहम मध्ये होतं आणि सेकंड पोलार बॉडी तयार होते. हे सगळं होत असताना या ठिकाणी अनइक्वल सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन हा शब्द हे वाक्य मात्र विस्तारायचं नाही. अनइक्वल सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन याचं विभाजन होतं, डिव्हिजन होतं, मात्र सायटोप्लाझमचं अनइक्वल डिव्हिजन होतं आणि न्यूक्लियसचं इक्वल डिव्हिजन होतं. केंद्रकाचं समान विभाजन होतं, मात्र सायटोप्लाझमचं असमान विभाजन होतं. म्हणून सेकंडरी ओसाइट हे लार्ज तर पोलार बॉडी हे स्मॉल पाहायला मिळतात. पोलार बॉडी या स्पर्म सोबत रिॲक्ट होत नाही किंवा त्याचं फर्टिलायझेशन वगैरे होत नाही. त्या फर्टिलायझेशनच्या वेळेला डिसअपिअर होऊन जातात. मात्र या सेकंडरी ओसाइटचं ओहम मध्ये रूपांतर होतं आणि ओहम फर्टिलायझेशन मध्ये रूपांतरित होतं. म्हणजे या ओहमचं फर्टिलायझेशन स्पर्म सोबत होतं. ही प्रोसेस मॅच्युरेशन फेज मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण ओजेनेसिस प्रोसेस कंप्लीट या ठिकाणी अभ्यासली. यानंतर स्ट्रक्चर ऑफ ओहम, जसं स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस अभ्यासली आणि नंतर स्ट्रक्चर ऑफ स्पर्म अभ्यासली, तसं आता ओजेनेसिस प्रोसेस अभ्यासली, याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ओहम हे अभ्यासायचं. ते आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार. ओके, थँक्यू.